नमस्कार, मी ऋषिकेश गाडेकर, संचालक राधाई कोचिंग क्लासेस गाडे जळगाव. तर आज आपण बघणार आहेत, आपल्याला माहिती आहे की अवघ्या 45 दिवसाचा कालावधी 10वीच्या बोर्डाच्या पेपरला राहिलेला आहे आणि मॅक्सिमम सिलेबस जो हा आपण कवर केलेला आहे. तर आज आपण बघणार आहे की 1 बाय 1 सब्जेक्टचं आपण रिव्हिजन करणार आहेत. तर प्रत्येक एक्सरसाइजवरती आपण 1 ते 2 क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यामध्ये एक इझी लेवलचा क्वेश्चन जी आपल्याला मेथड सांगेल की ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ॲक्च्युली करायचे काय, आणि एक क्वेश्चन हार्ड लेवलचा असणार आहे की जो आपल्याला थोडासा डिफिकल्ट आहे, वेगळा आहे, तो क्वेश्चन आपण एक सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आज आपण बघणार आहे की मॅथ पार्ट 1चं जे आपण सोल्युशन बघणार आहे. तर त्यामध्ये कोणते कोणते चॅप्टर्स आपल्याला दिलेले आहे आणि त्या चॅप्टरचा अर्थ काय आहे आणि त्या चॅप्टरला सॉल्व करण्यासाठी मेथड किती आहे आणि मेथड झाल्यानंतर त्या चॅप्टरचा यूज काय आहे, बेसिकली आपण ह्या गोष्टी आज आपण बघणार आहे. तर फर्स्ट चॅप्टर आपला जो आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1मध्ये तो आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्याच्यामध्ये आपल्याला बघू शकता की ज्यावेळेस कोणती पण गोष्ट बोर्ड किंवा एखादं कोणताही बोर्ड किंवा स्टेट बोर्ड आपल्याला जे नाव देत असतं तर त्या नावामध्येच त्या चॅप्टरचा अर्थ लपलेला असतो. म्हणून सर्वात प्रथम आपण त्या नावाकडला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला दिसतं आहे की लिनियर. तर आपल्याला लिनियर ह्या जो शब्द दिलेला आहे त्याच्यामागं काय कारण दडलेलं आहे हे आपण बघून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर लिनियर म्हणजे काय? लिनियर म्हणजे लिनियर म्हणजे काय की ज्या इक्वेशनची डिग्री 0 किंवा 1 असते त्या इक्वेशनला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन. तर उदाहरणार्थ काय, तर x + 3y = 6 हे आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. आणि ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला आता सगळ्यात अगोदर पॉवर आपल्याला याची बघायची किती आहे किंवा डिग्री याच्यामध्ये आपल्याला बघायची किती आहे. तर या इक्वेशनची डिग्री आहे 1, याची डिग्री आहे 1. तर ही डिग्री मी कशाहून काढली किंवा ही डिग्री एक काय, तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे डिग्री म्हणजे काय? डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ दॅट पर्टिक्युलर इक्वेशन. आता लक्ष द्या, डिग्री म्हणजे काय? हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इन दॅट पर्टिक्युलर इक्वेशन. तर लक्ष द्या, हायेस्ट पॉवर आपल्याला माहिती आहे, आपण इयत्ता 7वी 8वीपासून शिकत असतो की पॉवर म्हणजे काय. तर पॉवर म्हणजे काय की ज्यावेळेस या संख्या ज्या आपल्याला दिसत आहे, तर पॉवर म्हणजे काय, याच्या डोक्यावरती ज्या काही संख्या आहे त्याला आपण म्हणायचं पॉवर. तर मग लक्ष द्या, याच्यामध्ये ह्या एक्सच्या डोक्यावरती काही नाही, म्हणजेच आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस डोक्यावरती काही नसतं किंवा गुणाकारात काही नसतं किंवा भागाकारात काही नसतं, अशा वेळेस तिथं काय असतं, त्याच्यामध्ये 1 असतो. प्रत्येक वेळा काय असतो? 1. तर ठीक आहे, तर या इक्वेशनमध्ये आपल्याला जी पॉवर दिसती व्हेरिएबलची ती एक्सची पॉवर 1 आहे आणि वायची पॉवरसुद्धा 1 आहे. म्हणजेच या इक्वेशनमधली हायेस्ट पॉवर म्हणजे सर्वात जास्त पॉवर जी आहे ती काय आहे? 1. म्हणून या इक्वेशनची डिग्री झाली 1. आता कदाचित त्याच्यामध्ये तुमचं थोडंफार कन्फ्युजन राहिलं असेल, ते आपण पुढच्या उदाहरणामध्ये क्लिअर करूया. उदाहरणार्थ सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे x² + 2x + 3 = 0. आता आपण या इक्वेशनमध्ये बघू शकता, या इक्वेशनमध्ये हायेस्ट पॉवर जी आहे, सर्वात जास्त पॉवर जी आहे व्हेरिएबलची ती आहे याच्यामध्ये ही जी टर्म आहे फर्स्ट टर्म, हिची आहे 2, हिची आहे 1 आणि हिचे काही नाही म्हणजे इथं आहे 0. तर ह्या इक्वेशनची हायेस्ट पॉवर आहे 2, म्हणून या इक्वेशनची डिग्री झाली 2. तर आपल्याला एक गोष्ट आता क्लिअर झालेली आहे की लिनियर कशाला म्हणायचं. तर लिनियर कशाला म्हणायचं की ज्या इक्वेशनची डिग्री 0 किंवा 1 असती. तर डिग्री म्हणजे काय? डिग्री म्हणजे काय? हायेस्ट पॉवर ऑफ दॅट पर्टिक्युलर इक्वेशन, त्याला म्हणायचं आपल्याला डिग्री. हे झालं लिनियरपर्यंत क्लिअर. आता इक्वेशन म्हणजे काय? इक्वेशन हे आपल्याला जे समोर दिसतंय x + 3y = 6, म्हणजे गणितामध्ये सॉल्व करत असताना प्रत्येक वेळा 2 बाजू असतात, एक असते लेफ्ट हँड साईड, दुसरी असते राईट हँड साईड. ज्या इक्वेशनमध्ये दोन्ही साईडमध्ये आपल्याला काहीतरी किंमत दिलेली आहे, काहीतरी व्हॅल्यू दिलेली आहे, काहीतरी व्हेरिएबल्स दिलेले आहे, त्या इक्वेशनला आपल्याला काय म्हणायचं आहे? त्याला आपल्याला म्हणायचं आहे इक्वेशन. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम आपला आता उरतो की 2 व्हेरिएबल्स. 2चा अर्थ आपल्याला सर्वांना माहीत असेल की 2चा अर्थ 2 होत असतो. पण व्हेरिएबल म्हणजे काय? सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे आपल्यासमोर? व्हेरिएबल म्हणजे काय? आता व्हेरिएबल म्हणजे आपल्या ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला समजून घेण्यासाठी एकच आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? आपले जे अल्फाबेट आहे, आपली जी ABCD आहे, A पासून तर Z पर्यंत याच्यामध्ये जे काही आपले अल्फाबेट येते ते जे अल्फाबेट आपण यूज केलेलं आहे इक्वेशनमध्ये,
त्या अल्फाबेटला आपल्याला म्हणायचं आहे व्हेरिएबल. उदाहरणार्थ या इक्वेशनमध्ये आपण व्हेरिएबल कोणते वापरले, एक्स आणि वाय हे झाले आपले व्हेरिएबल. उदाहरणार्थ या इक्वेशनमध्ये आपण व्हेरिएबल घेतलेला आहे एक, पण या दोन इक्वेशनमध्ये एक छोटासा फरक आहे आणि तो फरक म्हणजे काय, ह्या इक्वेशनमध्ये आपण व्हेरिएबल घेतलेले दोन म्हणजे एक्स आणि वाय, आणि ह्या इक्वेशनमध्ये आपण व्हेरिएबल घेतलेलं आहे फक्त एक. म्हणजेच आपल्याला कोणते लिनियर इक्वेशन बघायचे, असे लिनियर इक्वेशन बघायचे की ज्यामध्ये किती व्हेरिएबल असणार आहे दोन. म्हणजेच हा जो असणार आहे हा पार्ट म्हणजे काय की एक्स प्लस 3y इज इक्वल टू 6 हे इक्वेशन झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथपर्यंत क्लिअर का, अरे क्लिअर आहे का सगळ्याला, ओके ठीक आहे. चला तर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, एक टेबल दिलेला आहे, तो आपल्याला बघायचा आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय बघायचं आहे लक्ष द्या. तर जो फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, एक इक्वेशन दिलेलं आहे ज्यामध्ये 4m + 3n इज इक्वल टू सांगितलेलं आहे 12, आणि हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं. जसं आपण अगोदर बघितलेलं आहे की याच्यामध्ये सर्वप्रथम ह्या इक्वेशनमध्ये याची जी पॉवर आहे, हायेस्ट पॉवर किती आहे एक, दोन्ही पण व्हेरिएबलची किती पॉवर आहे एक, म्हणजे हे इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकतो. आणि दोन व्हेरिएबल वापरलेले म्हणून या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणू शकतो, म्हणून याचा आन्सर येतं यस. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आपल्याला 3x² - 7y इज इक्वल टू 13. आता या इक्वेशनमध्ये ह्या इक्वेशनची जी पॉवर आहे ती हायेस्ट पॉवर आहे 2, आणि हायेस्ट पॉवर 2 असल्यामुळं ह्या इक्वेशनची डिग्री होणार 2, आणि ज्या इक्वेशनची डिग्री 2 असती त्या इक्वेशनला आपण लिनियर न म्हणता त्या इक्वेशनला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही, म्हणजे याचा आन्सर येणार नो. ठीक आहे. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे वर्गमुळात 2x त्यानंतर वर्गमुळात 5y बरोबर दिलेले आहे 16. ठीक आहे. आता लक्ष द्या, या क्वेश्चनमध्ये आपल्याला या वर्गमुळात 2शी काही घेणं देणं नाही किंवा या वर्गमुळात 5शी सुद्धा काही घेणं देणं नाही. का, कारण याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की एक्सची पॉवर किती आहे 1, या वायची पॉवरसुद्धा किती आहे 1, आणि द व्हेरिएबल वापरलेले 2, म्हणजे काय याची हायेस्ट पॉवर 1 झाली, म्हणजेच हे याची डिग्रीसुद्धा 1 आहे, आणि ह्या इक्वेशनला आपण म्हणणार आहे लिनियर इक्वेशन, आणि यामध्ये 2 व्हेरिएबल वापरलेले म्हणून याला म्हणणार आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, म्हणजेच याचा आन्सर येणार यस. म्हणजे हा काय आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो क्वेश्चन नंबर 4 दिलेला आपल्याला 0x + 6y - 3 इज इक्वल टू 0. या इक्वेशनमध्ये आपल्याला 6y व्हेरिएबल दिलेला आहे 1, म्हणजे 2 दिलेलं आहे, पण ज्यावेळेस आपण 0 सोबत एक्सचा गुणाकार करणार आहे, आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येचा किंवा कोणत्याही अंकाचा जर आपण 0 सोबत गुणाकार केला तर तो गुणाकार होतो 0 + 6y - 3 इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये आपण बघू शकता ह्या इक्वेशनची पॉवर हायेस्ट पॉवर आहे 1, म्हणजे याला आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकतो. पण आपल्याला किती व्हेरिएबल पाहिजे यामध्ये 2, पण या व्हेरिएबल याच्यामध्ये 0मुळं एक व्हेरिएबल हा कमी झालेला आहे, त्यामुळं या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन तर म्हणू शकतो पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणू शकत नाही, म्हणजे याचा आन्सर येणार नो. ठीक आहे. क्लिअर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन सेम आपल्याला दिलेला आहे, तो आपण बघून घ्या. याचं सांगण्याचं कारण म्हणजे की याच्यामध्ये सुद्धा 0 सोबत वायनं गुणाकार केलेला आहे, त्यामुळं हा सुद्धा याचा जो व्हेरिएबल आहे तो 0 होऊन जाणार आहे, आणि याच्यामध्ये एकच व्हेरिएबल उरणार आहे, त्यामुळे त्याचं उत्तरसुद्धा नो येणार आहे. त्यानंतर आपण एक इंटरेस्टिंग क्वेश्चन बघूया जो आपल्याला थोडासा टफ वाटतो. त्याच्यामध्ये आपण लक्ष देऊया. 4/x + 5/y इज इक्वल टू 4. ठीक आहे. आता लक्ष द्या, यामध्ये x पण आहे y पण आहे, आणि याची डिग्रीसुद्धा 1 आहे, पण याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. आपण जर इयत्ता 8वीचा बेस आपला चांगला केलेला असेल
तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस कोणता पण व्हेरिएबल किंवा कोणती पण संख्या किंवा त्याचा जो घात असतो तो जर छेदामध्ये असेल, त्याची पॉवर जर छेदामध्ये असेल तर ती पॉवर मायनसमध्ये असते. ज्याची पॉवर किती आता लक्ष द्या, 4/x पॉवर 1 प्लस 4/y पॉवर 1 बरोबर 4. आता लक्ष द्या, ज्यावेळेस ह्या एक्सला जर आपल्याला वरती घ्यायचं आणि या वायला जर आपल्याला गुणाकारात वरती आणायचं तर यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर करायचं काय, तर 4x ह्या पॉवर ज्यावेळेस हा एक्सला आपण गुणाकारातून घेऊन जातो त्यावेळेस हा एक्सचा जो पॉवर असतो तो होऊन जातो मायनस. काय होऊन जातो, मायनस. मग हा एक्सचा पॉवर 1 होता, वरती गेल्यानंतर झाला एक्सचा पॉवर -1 प्लस इथं काय 5y पॉवर सुद्धा होणार -1 इज इक्वल टू काय असतं 4. आणि आपण स्पष्ट बघितलेलं आहे की ज्यावेळेस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ज्यावेळेस आपण बघत असतो तर त्या इक्वेशनची डिग्री 0 किंवा 1 असती, ना की कोणत्याही प्रकारची मायनस संख्या. त्यामुळं ह्या इक्वेशनची जी डिग्री आहे ती मायनस आहे, त्यामुळं या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणू शकत नाही. म्हणून याचा आन्सर येणार 9. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, पक्का? ठीक है, चलो तो नेक्स्ट क्वेश्चन. अरे समझा सबको? अरे समझा क्या? वेरी गुड. ठीक आहे, तो क्वेश्चन नंबर आपण बघूयात 7. क्वेश्चन दिलेला आपल्याला 4xy -5y -8 इज इक्वल टू 0. तर ह्या क्वेश्चनमध्ये आता आपल्याला जर आपण क्वेश्चन विचारला त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की यामध्ये 2 व्हेरिएबलसुद्धा आहे, त्याची पॉवर 1 आहे का 2 आहे आपण चेक करणार आहे. तर लक्ष द्या, सर्वप्रथम हा 4 आहे आणि ज्यावेळेस कोणते पण 2 व्हेरिएबल गुणाकारात असते, कशामध्ये असते, गुणाकारात. आता XY कशाला आहे, गुणाकारात आहे. कशाला आहे, गुणाकारात. का गुणाकारात आहे, कारण त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे का, नाही. मग अशा वेळेस ज्यावेळेस गुणाकारामध्ये असतं त्यावेळेस आपण व्हेरिएबलची आपल्याला काय करावं लागते, बेरीज. पॉवरची काय करावं लागते, बेरीज. मग लक्ष द्या, ह्या इक्वेशनची पॉवर आता ही जी टर्म आहे त्या टर्मची पॉवर किती आहे, 2. किती आहे, 2. का बरं 2 आहे, लक्ष द्या. हा किती झाला 1 आणि हा किती झाला 1. आणि ज्यावेळेस काय असेल, ज्यावेळेस कोणतंही इक्वेशन त्याच्यात लगातार 2 व्हेरिएबल आलेले गुणाकारामध्ये, कोणतंही मायनस प्लसचं चिन्ह नाही आहे, टर्म वेगळे झालेले नाही, अशा वेळेस जर हे 2 असतील तर याला आपल्याला याची पॉवर किती पकडावं लागते, 2. आणि याची पॉवर जर 2 झाली, तर याची डिग्रीसुद्धा किती होणार आहे, 2. म्हणून आपण या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणू शकत नाही. म्हणून याचं आन्सर आलं 9. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण हा ॲक्टिव्हिटी चार्ट पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपण बघूया आता 1 बाय 1. आता हे जे लिनियर इक्वेशन आहे, हे लिनियर इक्वेशन सोडण्यासाठी आपल्याकडे प्रामुख्याने 3 मेथड आहे, म्हणजे ज्या आपल्याला बोर्डाने दिलेलं आहे. 3 मेथड कोणत्या, तर फर्स्ट मेथड जी आहे फर्स्ट मेथड आपली कोणती आहे, एलिमिनेशन मेथड. कोणती आहे, एलिमिनेशन. कोणती आहे, एलिमिनेशन. त्यानंतर सेकंड मेथड जी आहे, सेकंड मेथड आपली कोणती आहे, क्रॅमर्स रूल. कोणती आहे, क्रॅमर्स रूल. कोणती आहे, क्रॅमर्स रूल. त्याच्यानंतर थर्ड मेथड जी आपली ती कोणती आहे, ग्राफिकल. कोणती आहे, ग्राफिकल. कोणती आहे, ग्राफिकल मेथड. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे, तर ह्या 3 पद्धतीनं आपण काय करणार आहे, हे जे लिनियर इक्वेशन आहे याला सॉल्व करणार आहे. लक्षात आलं. ठीक आहे, त्यानंतर आता आपण बघू शकता आपल्याला 1 बाय 1 आता आपल्याला एक मेथड बघायची आहे. त्यामध्ये आपल्याला 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला याच्यामध्ये दिसतो 1.1 मध्ये काय दिलेलं आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 1.1 त्यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 3A + 5B बरोबर दिलेले आहे 26 आणि A + 5B बरोबर दिलेलं आहे 22. ठीक आहे, ते 2 इक्वेशन आपल्याला दिलेले आहे आणि याच्यामधून आपल्याला x आणि yची जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये सॉल्व करतानाचं नाव आहे काय आहे, एलिमिनेशन. काय आहे, एलिमिनेशन. तर एलिमिनेशनचा अर्थ काय होतो, एलिमिनेशनचा अर्थ होतो काढून टाकणे. एलिमिनेशनचा अर्थ काय होतो, काढून टाकते. तर काढून टाकणे म्हणजे काय, आपल्याला कोणता पण एक व्हेरिएबल आहे त्याला आपल्याला 0 करायचं आहे. काय करायचं आहे, 0. मग एका व्हेरिएबलला जर आपण 0 केलं, ज्यावेळेस आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हेरिएबल असते त्यावेळेस आपण डायरेक्ट त्याची किंमत काढू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याला एका व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि हे आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये बघलेलं होतं.
की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याच्या ज्या मेथड्स आहे ते आपण बघितलेलं आहे, पण डायरेक्ट 2 आणि 3 व्हेरिएबल जर असेल तर मग आपण त्या इक्वेशनला सॉल्व करू शकत नाही. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, एला किंवा बीला आपल्याला काय करायचं आहे, 0. काय करायचं आहे, 0. तर आता लक्ष द्या, याच्यामध्ये जर आपल्याला सारख्या सारख्या जर टर्म मिळाल्या तर त्याला आपण मायनस करू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे जर 4 आहे आणि 4मधून जर आपण 4 काढले तर उत्तर 0 येतं. त्यामुळे जर सेम टर्म असेल तर आपण काय करू शकतो, त्याला इझिली 0 करू शकतो. आता लक्ष द्या, इथं 3 आहे, इथं ए, ठीक आहे. तर या दोन्ही सारख्या टर्म नाही आहे, त्यामुळे आपण याला 0 करणार नाही. त्याच्यानंतर पुढची टर्म बघूया, इथं 5b आहे आणि इथं किती आहे, 5b, म्हणजे दोन्ही टर्म काय सारख्या, म्हणजे आपण काय करू शकतो, त्या दोन इक्वेशनला काय करू शकतो, सबट्रॅक्ट. काय करू शकतो, सबट्रॅक्ट. मग काय करू, सबट्रॅक्ट इक्वेशन 2, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2, ठीक आहे. तर 2 मधून इक्वेशन 1 काय करणार आपण, सबट्रॅक्ट करणार आहे. तर इक्वेशन 2 काय दिलेलं आहे आपल्याला, a + 5b बरोबर 22. त्यानंतर सबट्रॅक्ट करणार आपण -3a + 5b बरोबर किती झाले, 22. किती झाले, 26. हा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे की ज्यावेळेस आपण सबट्रॅक्ट करणार आहे तर त्याचे जे चिन्ह असणार आहे ते प्लसचे मायनस आणि मायनसचे प्लस करायचे. तर सगळ्यात प्रथम हा जो प्लस आहे याचा होणार मायनस, त्यानंतर हा जो प्लस याचा होणार मायनस आणि हा प्लस याचा होणार मायनस. त्याचं सबट्रॅक्शन आपण करून घेऊयात, ठीक आहे. तर एमधून ज्यावेळेस 3 आहे, एमधून आपल्याला काय रिमूव्ह करायचं आहे, 3 आहे. पण एमधून कधीच 3 जात नसतो, एकामधून 3 कधीच जात नसते, ठीक आहे. तर आपल्याला 3 मधून 1 काढायचं आहे, तर उरले किती, 2a आणि चिन्ह काय आलं, मायनस. त्यानंतर 5 मधून 5 गेले 0 आणि 22 मधून 26 जात नाही, म्हणजे 26 मधून 22 काढे आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय येणार, मायनस, म्हणून आलं इथं -4. तर उरलं काय, -2a बरोबर किती उरले, -4. ते ए बरोबर, आता ए मध्ये 2 मध्ये कोणतं चिन्ह नाही आहे, अशा वेळेस -2 गुणाकारातले कुठं जाणार, भागाकारामध्ये. मग ए बरोबर किती येणार, -4 भागिले -2, मायनस मायनस कट, बे एक बे बेदुनी 4. तर एची किंमत आता आपली किती आलेली आहे, एची किंमत आता आपल्याला आलेली आहे 2. एची किंमत आलेली आहे 2. आता ही जी एची किंमत 2 आलेली आहे ही आपण कोणत्या पण एक इक्वेशनमध्ये जर पुट केली तर आपण त्या इक्वेशनला सॉल्व करू शकतो. तर एची किंमत पुट a = 2 इन इक्वेशन नंबर 1. आपण शक्यतो इक्वेशन नंबर 1च घेऊया, ठीक आहे. तर 3a, एची किंमत आपली आलेली आहे 2. इक्वेशन काय, एक नंबरचा 3a + 5b बरोबर किती दिलेले आपल्याला, 26. तर एची किंमत आपली आलेली 2. तर 3 × 2 + 5b बरोबर किती आले, 26, ठीक आहे. तर 3 2 6 + 5b बरोबर किती झाले, 26. तर +5 हे पलीकडे गेल्यानंतर -5b बरोबर किती होईल, 21 सॉरी 6 प्लस हे पलीकडे गेल्यानंतर मायनस, उरणार किती, 20. मग बी बरोबर किती उरणार, 20/5, म्हणजेच आन्सर किती येणार, 520. म्हणजेच बीची किंमत आता आपल्याला आलेली आहे 4. तर अशा पद्धतीने आपण ए आणि बीची किंमत एलिमिनेशन मेथडचा यूज करून सॉल्व केलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचं बघूयात. ठीक आहे. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काही गोष्टी क्लिअर झाल्या असेल, काय की ज्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम याच्यामध्ये इलिमिनेशनमध्ये काय करायचं आहे, एका व्हेरिएबलला 0 करायचं आहे, ठीक आहे. 0 करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, त्याच्या 2 इक्वेशनमधलं एक टर्म, पहिली टर्म सेम असायला पाहिजे किंवा दुसरी टर्म सेम असायला पाहिजे, बरोबर आहे. आणि जर ती सेम नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतो. काय करावं लागतो, मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला दोन्ही टर्म सेम करून मग त्याच्यामधून आपल्याला काय करायचं, ॲड किंवा सबट्रॅक्ट करायचं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये बोर्डाचा जो आवडता क्वेश्चन आहे तो आपण आज बघणार आहे आणि अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की ज्यावरती दरवर्षी क्वेश्चन विचारला जातो. त्या क्वेश्चनला आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडासा वेगळा आहे पण याला आपण गांभीर्यरित्या जर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना लक्ष दिलं तर हा क्वेश्चन सॉल्व होऊ शकतो, ठीक आहे. तो क्वेश्चन आहे 99x + 101y बरोबर 499 आणि 101x + 99y बरोबर दिलेले आहे 501, ठीक आहे. तर ह्या इक्वेशनला आपल्याला सर्वप्रथम ओळखायचं कसं, की याला सॉल्व करताना सर्वप्रथम आपल्याला एकदा याला ॲड करायचं आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं आहे, ठीक आहे. कारण डायरेक्ट 99 आणि इथं 101 आणि याला जर आपण सारखं करायला गेलो तर हा
हा जो प्रॉब्लेम आहे हा एकदम वास्ट होऊन जाणार आहे, ठीक आहे. आणि कोणताच प्रॉब्लेम कोणताही बोर्ड किंवा कोणती ज्यावेळेस जी काही एक्झाम घेणारी संस्था असते ती एवढा डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन आपल्याला कधी देत नसते. तर मग करायचं काय, त्याच्यामागं काहीतरी लॉजिक असतं. तर ह्या क्वेश्चन मागचं लॉजिक जे आहे, तर सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे की ही जी फर्स्ट टर्म आहे एक्सवाली, याची जी किंमत आहे ही वायमध्ये ॲज इट इज दिलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिसत असेल की जी वायमधली फर्स्ट टर्म आहे ती सेकंडमध्ये एक्सची किंमत आहे, म्हणजे अल्टर केलेलं आहे, उलट केलेलं आहे. यासाठी आपल्याला सर्वप्रथम करायचं काय, तर सर्वप्रथम आपल्याला करायचं या इक्वेशनला आपल्याला ॲड करायचं. काय करायचं, ॲड. मग ॲड इक्वेशन 1 and 2. तर 1 and 2ला आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, ॲड करून घ्यायचं. तर 99x प्लस 101y बरोबर 499. त्यानंतर 101x प्लस 99y बरोबर दिलेले आपल्याला 501. तर ॲड केल्यानंतर काय येणार, 101 आणि 99 झाले 200x प्लस इथं सुद्धा 200y बरोबर किती आले 1000, बरोबर 1000. तर याच्यामधून आपण 200 कॉमन घेऊ शकतो. 200 कॉमन घेतले तर मध्ये काय उरलं, x प्लस वाय बरोबर किती उरलं 1000. 200 गुणाकारातले पलीकडे भागाकारात जाणार, x प्लस वाय बरोबर जाणार 1000 भागिले 200. तर हे कट 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 आणि इथं किती आले, एक्स प्लस वायची किंमत किती आली आपल्याला 2×10. याला आपण इक्वेशन म्हणणार 3, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय केल्यानंतर याचा उद्देश काय होता की हे जे एवढं मोठं आपल्याला कॅल्क्युलेशन दिसत होतं, जे की सेम करणं आपल्याला पॉसिबल नव्हतं, दोघाला एक टर्म आपल्याला सारखी करण्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. तर आता आपण बघू शकता की एक्स प्लस वाय एकदम सिम्पल टर्म झालेली आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, परत एकदा आता आपण या इक्वेशनला ॲड केलेलं आहे, आता करायचं सबट्रॅक्ट. मग परत एकदा काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. तर सबट्रॅक्ट केल्यानंतर काय येणार आहे, जी मोठी टर्म आहे आपण ती याला वरती घ्यायचा प्रयत्न करू. 101x प्लस 99y बरोबर 501. त्यानंतर 99x प्लस 101y बरोबर किती आहे 499. याला ज्यावेळेस आपण सबट्रॅक्ट करू तर प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस याच्यामध्ये किती उरणार, 101 मधून 99 गेले 2x. आता 99 मधून 101 जात नाही म्हणून 101 मधून 99 गेले तर उरले मायनस 2y आणि बरोबर 501 मधून 499 गेले तर उरले किती 2. किती उरले 2. तर या दोन्हीमध्ये आपल्याला कॉमन काय भेटतं, तर -2 आपण कॉमन घेऊयात. -2 कॉमन घेतल्यानंतर याच्यामध्ये काय उरणार आपल्याकडं, इथं घेणार आहे आपले इथं येईन आपले इथं येईन x, इथं येणार x, इथं येणार मायनस इथं y बरोबर ती किती होणार पलीकडं -2. तर x मायनस y बरोबर किती येणार आहे आपले -2 भागिले -2 म्हणजेच किती येणार आहे सर, x बरोबर x मायनस वायची किंमत आलेली आपली 1. x मायनस वायची किंमत किती आलेली आपली 1, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता याला इक्वेशन नंबर आपण म्हणणार आहे 4. किती म्हणणार आहे 4. किती म्हणणार आहे 4. आता काय केलं आपण सगळ्यात अगोदर आता याला आपण काय केलेलं आहे, सिम्पल केलेलं आहे. काय केलेलं आहे, सिम्पल. तर एक इक्वेशन काय आलं, x प्लस वाय बरोबर किती आलेलं आहे आपल्याकडं, x प्लस वाय बरोबर 5. आणि एक इक्वेशन काय आलेलं आहे, x मायनस वाय बरोबर किती आलेलं आहे 1. तर मग आता याला सॉल्व करण्यासाठी, याला झिरो करण्यासाठी फक्त इक्वेशनला आपल्याला काय करावं लागणार आहे, ॲड. काय करावं लागणार आहे, ॲड. का बरं, कारण इथं प्लस वाय आहे, इथं मायनस वाय. या दोघात जर आपण बेरीज केली तर प्लस वायमधून मायनस वाय काय होणार आहे 0, म्हणजेच आपलं एक व्हेरिएबल काय होणार आहे इथं 0. मग ज्यावेळेस आपण करू ॲड इक्वेशन 3 and 4, मग काय येणार त्याच्यामध्ये x प्लस वाय बरोबर किती आहे 5 आणि एक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला x मायनस वाय बरोबर किती दिलेलं आहे 1. ज्यावेळेस आपण याला ॲड करू तर 1 आणि 1 2x आणि प्लस मायनस 0 बरोबर किती येणार आहे 6. तर x बरोबर किती येणार आपल्याकडं 3. तर आपण अशा पद्धतीने एक्सची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण जर याच्यात पुटअप केली तर ती वायची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस वाय बरोबर किती झालेले आहे 5, प्लस 3 इकडे गेल्यानंतर मायनस, मग वाय बरोबर किती आलेलं आहे आपल्याकडं 2. म्हणजे एक्सची किंमत 3 आणि वायची किंमत 2. हे झालं आपलं या इक्वेशनचं सोल्युशन. इथपर्यंत कळालं, ठीक आहे. तर सगळ्यात जास्त विचारला जाणारा क्वेश्चन आहे, त्यामुळे याची मॅक्सिमम प्रॅक्टिस करा. लक्षात आलं, ठीक आहे. करू याला इरेज, ओके. चलो, त्यानंतर पुढची मेथड कोणती आपली आता, क्रॅमर्स रूल. ठीक आहे. तर ही झाली आपली इलिमिनेशनचं एक छोटासा तिचा परिचय.
एकदम बेसिक लेवलपासून तर हार्ड लेवलपर्यंत एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. 1 पॉईंट अजून काही घ्यायच्यामध्ये. ठीक आहे. तर यामध्ये एक वेगळा क्वेश्चन, त्याची मी थोडीशी शिक्स तुम्हाला संकल्पना त्याच्यात करायचं काय. ठीक आहे. 1.1 मधलाच हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकता की 1/3x + y बरोबर दिलेलं आहे आपल्याला 10/3 आणि एक दिलेलं आहे 2x + 1/4 बरोबर आपल्याला दिलेलं आहे 11/4. ठीक आहे. तर या क्वेश्चनमध्ये हा सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमधला एक्झाम्पल आहे. याला आपल्याला एलिमिनेशन पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला दिक्कत काय आहे, भागाकारात हे 3 आहे, इकडं भागाकारात हे 3 आहे, इकडं गुणाकारात 4 आहे, इकडं भागाकारात 4 आहे. बरोबर आहे. तर हे जर आपल्याला सर्वप्रथम या अडचण निर्माण करवले आणि कुठे भागाकारात आहे, कुठे भागाकारात, आपल्याला माहिती आहे की भावाभावात जर आपल्याला त्याला बरोबर काय करायचं असतं, लक्ष द्या. आता गावाकडं आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे की नाही, की एखाद्याच्या बापानं किती बी अशी कमाई कमी लोकल डेअरिंग दाखवून बरोबर आहे, पण शेवटी त्याचं पोरगत त्याचा कार्यक्रम वाजवतं. बरोबर आहे की नाही. एखादा काही बी मोठा बादशाह असला त्याला कोणी ऐकत नाही, पण शेवटी त्याचा भाऊ त्याचा कार्यक्रम दाखवतो. बरोबर आहे. मग इथं सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. तर इथं काय करायचं आहे, इथं भागाकारामध्ये 3 आपल्याला अडचण देऊ राहिले. बरोबर आहे की नाही. मग इथं सुद्धा त्याचा भाऊच त्याचा काटा काढणार आहे आणि त्याचा भाऊ काय गुणाकार, काय गुणाकार. मग किती आपल्याला त्रास देऊ राहिला, 3. काय त्रास देऊ राहिला, 3. कशामध्ये, भागाकारात. मग याचा कार्यक्रम वाजासाठी याला काय करायचं, 3 गुणाकार करायचं. काय करायचा, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 अँड इक्वेशन 2/4. म्हणजे काय, इक्वेशन 1ला आपल्याला प्रॉब्लेम देतो 3 म्हणून याला 3 गुणाकार करून टाकला आणि इक्वेशन 2ला आपल्याला 4 अडचण देत होता म्हणून याला कितीनं गुणाकार करून टाकायचा, 4 ना. मग गुणाकार केल्यानंतर हे काय होईल, लक्ष द्या. इथं काय येईल मग 3/3x + 3y बरोबर 10 × 3/3. काय केलं, 3 गुणाकार केल्यामुळे इथं पण 3 आले, इथं पण 3 आले आणि इथं पण 3 आले. कळलं. त्याच्यानंतर सेम पलीकडं इथं कितीनं गुणाकार करतोय आपण, 4 ना. इक्वेशन 2ला आपण कितीनं गुणाकार करतोय, 4 ना. 2x इथं किती 4 ना करतोय. बरोबर आहे. मग किती 4 2 8x प्लस इथं बी किती 4 1 4 भागिले हे 4, इथं परत y बरोबर 11 × 4/4. बरोबर आहे. आता काटा काढासाठी तर आपण गुणाकारच केलेला आहे. बरोबर आहे की नाही. मग 3 कटले, परत 3 कटले, परत 4 इथं कटले आणि इथं सुद्धा किती कटले, 4 कटले. बरोबर आहे. त्याचा काटा आपण काढून टाकलेला आहे. तर उरलं काय फक्त आता आपल्याला माहिती आहे, इथं उरलं काय आपल्याकडे फक्त आता इथं x होता, सॉरी x + 3y बरोबर उरले 10 आणि दुसरी इक्वेशनमध्ये उरले 8x + y बरोबर उरले 11. आता आपल्याला माहिती असेल की हे इक्वेशनला आपण इझिली सॉल्व करू शकतो. बरोबर आहे. एकदम सिम्पल फॉर्ममध्ये एक इक्वेशन आलेलं आहे. याच्यामध्ये याला जर आपण इथं x आहे, इथं 8x आहे, जर याला आपण 8 न गुणाकार केला आणि त्याच्यामधून जर मायनस केलं तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू इझिली भेटू शकते. कळलं इथपर्यंत. ठीक आहे. हा क्वेश्चन आता तुम्ही पूर्ण नंतर सॉल्व करायचं. लक्षात आलं का बरं, हे तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. समजलं सगळ्याला. ठीक आहे. त्यानंतर आता आपण वळूयात, जी आपली मेथड दिलेली आहे बोर्डामध्ये सेकंड, ती दिलेली आहे आपल्याला ग्राफिकल मेथड. कोणती दिलेली आहे, ग्राफिकल मेथड. ठीक आहे. तर ग्राफिकल मेथडला आपल्याला सर्वप्रथम सॉल्व करायचं आहे. तर आपण येऊयात सगळं प्रथम 1.2 वरती, कारण ग्राफिकल मेथड आपली स्टार्ट होत असती 1.2 मधून. कुठं स्टार्ट होतेच ती 1.2 मधून. लक्षात आलं. ठीक आहे. लिहिलं सगळ्यांना. हां, हे व्हिडिओ आता लिहायची गरज नाही, कारण की आपण आता डिजिटल युगामध्ये आलेलो आहे आणि आपण याला 24 तास 24/7 हे व्हिडिओ आपण बघू शकतो. बरोबर आहे की नाही शरद. ठीक आहे. तर चला मग आपण बघूयात. आता आपल्याला कोणती मेथड पाहिजे आहे, ग्राफिकल. कोणती पाहिजे आहे, ग्राफिकल. आहे का नाही अनस, ग्राफिकल पाहिजे ना. अतिशय उत्करून प्रणित. x + y बरोबर किती आहे, 3 आणि दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला, x - y बरोबर किती दिलेलं आहे, 4. ठीक आहे. आता लक्ष द्या, हा सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचाच क्वेश्चन आहे. बरोबर आहे की नाही. फक्त आपल्याला मेथडनं कोणत्या सोडायचं आहे, ग्राफिकल. कोणत्या सोडायचं आहे, ग्राफिकल. आता लक्ष द्या, एकदम सिम्पल आहे. याच्यामध्ये आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं, ही जी आपली ही साईड आहे, कोणती साईड, ही जी साईड आहे आपली, बरोबर आहे, लेफ्ट साईड जी आहे, बरोबर आपल्याला उत्तर आलं पाहिजे राईट साईड. अशा किमती घ्यायचे, उत्तर काय आलं पाहिजे, पलीकडली साईड. कळलं. मग आता लक्ष द्या, उत्तर 3 यासाठी आपण काय काय करू शकतो, एकदम सिम्पल आहे. एक्सची किंमत काय करायची, सगळ्यात प्रथम याला बॉक्स वगैरे बनवून घेतो. नाही बनलं तरी चालतं, पण बनवून घेऊ आपण. ठीक आहे. 3-4 किमती काढायच्या आपल्या अशा वेगळ्या वेगळ्या. ठीक आहे. लक्ष द्या. आता
3 यासाठी आपण काय करणार आहे, पहिली एक्सची किंमत आपण ठेवू 2, वायची किंमत किती येणार, वायची किंमत किती येणार 1, कळलं समजलं. त्यानंतर पुढचं पहा, एक्सची किंमत आपण ठेवू 0, वायचं किती ठेवावं लागेल 3, समजलं ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं आपण काय करू शकतो, आता काय करू, एक्सची किंमत ठेवू 1 आणि वायची किंमत ठेवू 2, उलटं बरोबर आहे की नाही, सिम्पल. तर हे झालं आपलं पहिल्या ग्राफसाठी एक रेडी, समजलं. एका इक्वेशनच्या आपल्या किमती रेडी झाल्या, समजलं. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये हा जो इक्वेशन आहे x - y = 4, याच्यासाठी आपल्याला किमती घेताना आता काय करायचं, इथं x इथं y, परत तीच मेथड, समजली इथपर्यंत ठीक आहे, लक्ष द्या. त्यानंतर आता आपल्याला हे उत्तर 4 आलं पाहिजे, पण कसं, मायनस करून. कसं आलं पाहिजे, मायनस करून. मग आता लक्ष द्या, एक्सची किंमत आपण काय करू, आता अगोदरच मोठी घेऊन टाकू, एक्सची किंमत 5, वायची किंमत 4, वायची किंमत 1, उत्तर किती येणार 4, समजलं इथपर्यंत सगळ्याला, कळलं. त्यानंतर पुढची किंमत आपण काय घेऊ शकतो, सिम्पल 6 - 2, समजलं, 6 आणि 2. पुढची किंमत काय घेऊ शकतो, 7 आणि 3. काही अवघड आहे याच्यामध्ये, एकदम सिम्पल आहे की नाही, किती सोपं आहे, भयंकर सोपं आहे की नाही, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला माहिती आहे, आता याचं नावच ग्राफिकल म्हणजे याच्यात ग्राफ आहे, बरोबर आहे का नाही. आता लक्ष द्या, किमती कायसाठी केल्या आपण, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, ग्राफ ड्रॉ करावं लागणार आहे. काय ड्रॉ करावं लागेल, एकदम छोटासा ग्राफ मी खाली ड्रॉ करतो आणि याच्यामध्ये परफेक्शन जे असणार ते थोडं कमी असणार आहे, कारण प्रत्येकात इथं काय असणार आहे, मेजरमेंट असणार आहे, बरोबर आहे ठीक आहे. तर तुम्ही थोडं भावना समजून घ्यायच्या, लक्षात आलं ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर ही कोणती ॲक्सिस आहे, वाय, आणि ही कोणती आहे, एक्स, ठीक आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण किमती करू दे, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असते 1 2 3 4 5. आता किमती कुठं घ्यायच्या ग्राफच्या, आपल्याला हायेस्ट किंमत किती द्यायला आहे, एक्सची 7, मग आपण 1 वाढून घ्यायचं अजून, समजलं, हे 7 आणि किती झाले 8, कळलं ठीक आहे. वायची हायेस्ट किंमत आपल्याला किती द्यायला आहे, 3च आहे, ठीक आहे. किती द्यायला आहे, इथं पण 3 आहे आणि याच्यात पण 3च आहे, मग किती आलं इथं 1 2 आणि 3, 1 वाढून घेऊ 4, समजली इथपर्यंत. मायनस किमती तर आपल्याला दिलेलेच नाही आहे, पण ही जास्त -1 एक्सिस इथं घेऊन टाकू आपण एकदा. इथं किती येईल, -1 -2 -3 -4, समजलं सगळ्याला. इथं किती येईल, -1 -2 -3 -4, कळलं. ही कोणती आहे, वाय ॲक्सिस, ही कोणती आहे, एक्स ॲक्सिस, समजलं इथपर्यंत ठीक आहे. आता काय करायचं, हे कुठं आपण कशासाठी करालो, कारण आपल्याला सोल्युशन मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे, सोल्युशन. आता याचं नावच व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय, बदलत राहणे. व्हेरिएबल म्हणजे काय, बदलत राहणे, बरोबर आहे की नाही. जसं ओम आहे आपला एकदम उत्कृष्ट विद्यार्थी, बरोबर आहे की नाही, पण त्याच्या नावावर थोडा लावला, पण मग तसं ते शक्य धुतलं तांदळून आहे की नाही आज बी, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, त्याच्यामध्ये आपल्याला करायचं काय आता, ठीक आहे. आता आपल्याला मॅच करायचं आहे. काय करायचं आहे, मॅच. लक्ष द्या, काय मॅच करायचं आहे. सगळ्यात अगोदर पहा, एक्सची किंमत किती रे, 2, किती आहे 2, मग एक्स 2 आणि वाय 1 कुठे येईल, एक्स 2 आणि वाय किती आहे 1, म्हणजे हा पॉईंट इथं येईल, समजलं. एक्स 2 आणि वाय किती आहे 1, हा पॉईंट समजला, कळलं. त्याच्यानंतर आता काय करायचं, पुढं गेल्यानंतर समजून, पुढं काय आहे, एक्सची किंमत किती रे 0 आणि वायची किती आहे 3. एक्सची 0 आहे ना, मग एक्सच्या लाईनीला आपल्याला पुढं काही करायची गरज आहे का नाही. वायची किती आहे 3, मग वायची 3 कुठे आता इथं, समजलं, इथं सॉरी. मग किती येईल 0 2, पहिली किंमत काय असती 0 3, सॉरी पहिली किंमत काय असती 0 एक्सची असती, समजलं. त्यानंतर पुढचा पॉईंट कोणता आहे रे, पुढचा पॉईंट कोणता दिलेला आहे आपल्याला, 1 आणि 2. एक्सची किंमत किती आहे 1, एक्सची किंमत इथं 1 आहे आणि वायची किती आहे, वायची किती आहे, एक्सची 1 आणि वायची 2, म्हणजे कुठे येणार इथं, समजलं इथपर्यंत सगळ्याला, कळलं. 1 आणि 2, समजलं. आता लक्ष द्या, आता हे जे पॉईंट आहे बरोबर आहे, ते एका लाईनीत आले पाहिजे, कारण की इक्वेशन कोणतं आहे, लिनियर. कोणतं आहे, लिनियर. लिनी म्हणजे काय, एका लाईनीमध्ये. लिनियर म्हणजे काय, एका लाईनीमध्ये. मग ही जी लाईन आपण याला ड्रॉ करू, काय करू, ही एका पॉईंटमधून गेली पाहिजे. गेली की एका पॉईंटमधून, ही झाली एक लाईन. आता ही ह्या इक्वेशनची लाईन झाली, बरोबर आहे की नाही. कोणती लाईन झाली, मग इथं लिहायचं x + y = 3, ही झाली पहिली लाईन. कळलं इथपर्यंत, समजलं सगळ्याला. त्यानंतर पुढची लाईन कोणती आहे, पुढची लाईन आपल्याला दिलेली आहे 5, ह्या किमती दिलेली आहे, बरोबर आहे. चला, एक्सची किंमत किती आहे 5, वायची किंमत किती आहे 1, मग कुठे येईल आपलं, कुठे येईल किंमत ही 1 आणि 5 इथं, मग 5 1, कळलं सगळ्याला. ही किंमत कळली का. त्यानंतर पुढची किंमत किती रे, एक्सची किंमत आहे 6, वायची आहे 2, मग इथं 6 आणि 2 कुठे इथं याच्या डोक्यावर, कुठं आहे डोक्यावर, कुठं आहे किती, कुठं आहे 6 आणि 2, बरोबर आहे. 1 ही झाली, 1 ही झाली, समजलं. त्यानंतर पुढची किंमत किती रे आपली, पुढची किंमत आहे आपल्या 7 आणि 3, म्हणजे हे झाले 7 आणि हे झाले याच्या डोक्यावर 3, कळलं इथपर्यंत
समझा क्या? समझा का रे? ठीक है, तो क्या करने का, ये लाइन ऐसे ड्रॉ करने की, एका लाईनीत आली पाहिजे लिनियर, काय आली पाहिजे, काय आली पाहिजे, मग ही लाईन कोणती आहे, एक्स मायनस वाय बरोबर किती झाले 4. आता ही जी लाईन जिथं जॉईंट होऊ राहिली ती आपलं काय आहे, उत्तर, काय आहे उत्तर. आता लक्ष द्या, मी स्टार्टिंगलाच काय सांगितलं, कुठं जॉईंट होऊ राहिली 1 3 वर, कुठं जॉईंट होऊ राहिली 3, कुठं जॉईंट होऊ राहिली 3, एक्स झाली 3 आणि वायची काही दिलेली आहे का, नाही, म्हणजे एक्स 3 आणि वाय 0 अशी किंमत कुठं दिलेली आहे का आपल्याला, का नाही आहे, एक्स 3 आणि वाय 0 दिसती का, दिसती 2 1, ठीक आहे. तर हा जो पॉईंट असणार आहे हा आपलं उत्तर असणार आहे, काय असणार आहे उत्तर. तर याच्यामध्ये थोडंसं काय झालेलं आहे, थोडीशी आपली लाईन थोडी सरकलेली आहे, कशामुळं, कारण की हे जे आपण प्रॉपरनं कोणत्या पद्धतीने स्केलनं मेजरमेंट नाही, आपल्याकडं ग्राफ पेपर नाही, म्हणून याच्यामध्ये थोडी मायनर मिस्टेक झालेली आहे. पण तो पॉईंट जिथं जोडन आणि याच्यामधून आपण चेक करायचं, जसं 3 3 0 जर असतं तर हे झालं असतं आपलं ॲन्सर, समजलं, हे झालं असतं आपली एक्स आणि वायची किंमत, कळलं. इथंसुद्धा आपण एक्स आणि वायचीच किंमत काढलेली आहे, इलिमिनेशनसुद्धा एक्स प्लस वायचीच किंमत काढलेली आहे. फक्त फरक काय आहे, ही ग्राफ पेपरवरती आहे आणि ते एका इक्वेशनला 0 करून, एका व्हेरिएबलला 0 करून, ठीक आहे. आता आपली शेवटची मेथड उरलेली आहे क्रॅमर्स रूल, कोणती उरलेली आहे, क्रॅमर्स रूल, ठीक आहे. तर क्रॅमर्स रूलला आपण सुरुवात करूया, हे समजलं सगळ्याला, करू कट, ठीक आहे, चलो. आता क्रॅमर्स रूलमध्ये जो बोर्डाचा आवडता क्वेश्चन आहे दरवेळेस येणारा, तो कोणता आहे, डिटर्मिनंट फाइंड करणे. काय फाइंड करणे, डिटर्मिनंट, काय फाइंड करणे, डिटर्मिनंट, काय ते डिटर्मिनंट, लक्ष द्या. आता डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंटला आपण कशानं डिनोट करतो, कशानं दाखवतो, डी, कशानं दाखवतो, डी, आणि त्याला आपण कोणतं चिन्ह देतो, या 2 लाईनच्यामध्ये आपल्याला लिहावं लागतं, समजलं. हा सॉल्व करताना उदाहरणार्थ आपण पुस्तकातलंच एक्झाम्पल घेऊया, चालेल ना, ठीक आहे. पहिलं उदाहरण आपण बघूया, यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 5 3 7 9, किती दिलेलं आहे, 5 3 7 9. सगळ्यात अगोदर आता आपल्याला करायचं काय, डिटर्मिनंट काढण्यासाठी तिरकस गुणाकार करायचा, काय करायचा, तिरकस गुणाकार. सगळ्यात अगोदर आता 7 नं 3 ला गुणाकार नाही करायचा, सगळ्यात अगोदर या कोपऱ्यातूनच सुरुवात झाली पाहिजे, समजलं. म्हणजे ज्यावेळेस वाटणी होत असते, बरोबर आहे ना, वावराची वाटणी होते तर लहान भावापासून सुरुवात करावं लागते, बरोबर आहे की नाही. मग तसं लहान भावापासून पहिली सुरुवात करावं लागेल, जरी हो पाहिलं आहे पण याच्यापासून सुरुवात होईल का, नाही, ठीक आहे. मग 9 5 45, बरोबर आहे. मध्ये कधी पण चिन्ह काय घ्यायचं, मायनस, काय घ्यायचं, मायनस, म्हणजे घेतलं मायनस, आणि 7 त्रिक 21. मग 45मधून जर 21 गेले तर खाली किती उरते, किती उरते, बरोबर, माझ्या अंदाजाने 24 उरते, बरोबर आहे का, पक्क. तर ॲन्सर किती आला आपलं 24, डिटर्मिनंट किती आला 24. तर हाच क्वेश्चन मागच्या वर्षी बोर्डाच्या क्वेश्चनमध्ये MCQ मध्ये विचारला होता, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण एखादा टफ क्वेश्चन आहे का तो बघूया डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी, आणि तो आपण सॉल्व करूया, राईट, बरोबर, समजा का रे, ठीक आहे. आता लक्ष द्या, याच्यामध्ये एक थोडासा टफ क्वेश्चन आहे, जो विचारण्याचे चान्सेस आहेत त्याच्यावरती आपण भर देऊया. 7/3 काय दिलेलं आहे, 7/3, 5/3 आणि एक दिलेला आहे 3/2 आणि 1/2. तर याचा आपल्याला काय काढायचं आहे, डिटर्मिनंट काय काढायचं आहे. हा फक्त दिसायला थोडा अवघड दिसतो पण एकदम ठीक आहे. तर माईक थोडासा आपल्याला पडलेला आहे, तर आपण 2 मिनटं एक विश्रांती घेऊ शकतो, बरोबर आहे की नाही. घ्यायची विश्रांती मंगेश, चल, हां इकडं, हां. तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला याचं डी आणि काय करायचं, छोट्या भावापासून सुरुवात, 1/2 गुणिले 7/3, मग 1/2 गुणिले किती येईल 7/3, मध्ये चिन्ह कोणतं घ्यायचं, मायनस. मग इथं काय येईल, इथं पण 2 आहे, मग इथं किती येईल आता 3/2 गुणिले 5/3. समजलं इथपर्यंत, कळलं. मग काय येईल, आता काय येईल, वरच्याच गुणाकार, खालच्याच गुणाकार. 7 1 7, 3 2 6, मायनस 5 2 किती झाले, 5 3 15 आणि 3 2 6, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे आपण किती दिवसांनी शिकू राहिलो, पाया समान असताना काय होत असती, वजाबाकी बेरीज जे दिलेलं आहे ते. मग डी बरोबर किती येणार आपल्याकडं, 7मधून 15 जाते का नाही, 15मधून 7 गेले किती उरले 8, मोठ्या संख्येत चिन्ह मायनस, भागिले किती येईल 6, मग -8/6 हे झालं आन्सर. याला जर आपण कमी केलं, दोघं 2च्या पाड्या देते म्हणजे 2 भाग जातो, 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6, -4 3 हे झालं आपलं ॲन्सर. कळलं, समजलं सगळ्याला. तर हे सॉल्व केलं आपण डिटर्मिनंट, काय सॉल्व केला, डिटर्मिनंट, ठीक आहे. आता त्याच्यामधून पुढं गेल्यावर ठीक आहे, चलो. आता हे झालं डिटर्मिनंटबद्दल थोडी माहिती आहे, पण आपण क्रॅमर्स रूलनुसार आपण पूर्ण क्वेश्चन सॉल्व केलेलं आहे का, नाही. तर क्रॅमर्स रूलनुसार आपल्याला पूर्ण क्वेश्चन सॉल्व करायचं आहे, बरोबर आहे की नाही ओम, ठीक आहे. तर चला मग बघूया.
त्याच्यामध्ये आता लक्ष द्या, सर्वात प्रथम आपली गादी पडलेली आहे, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, तर आनस फीस भरीना नाही, त्याच्यामुळं आपली थोडी दहीन चालू आहे, बरोबर आहे की नाही? हां ठीक आहे, लक्ष द्या. तर काय दिलेलं आहे आपल्याला, चला आपण 1 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करून बघू. ठीक आहे, चला काय आहे, 3x - 4y बरोबर किती आहे 10. आणि पुढचा क्वेश्चन काय आहे, 4x + 3y बरोबर किती दिलेलं आहे 5. आता हा क्वेश्चन दिलेलं आहे, बरोबर आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा हा क्वेश्चन आहे. आपण इलिमिनेशननं बी सोडलं, ग्राफिकलनं पण सोडलं. आता आपण कशानं सोडणार आहे, क्रॅमर्स रूलनं. कशानं सोडणार आहे, क्रॅमर्स रूलनं. ठीक आहे, आता 5 मिनिटाच्या बाद ट्यूशनच सुटणार होतं. अच्छा ठीक आहे. मग सगळ्यात पहिले तर आपल्याला काय काढायचं, याच्यात पुरे डिटर्मिनंट काढायचे. काय काढायचे, डिटर्मिनंट. पहिला काढायचा डीवाला. कोणता काढायचा, डीवाला. डीवाल्यामध्ये काय करायचं, हां लक्ष द्या, इथं एक्सची किंमत किती आहे 3, इथं वायची किंमत किती आहे -4, इथं एक्सची किती आहे 4, वायची किती आहे 3. आता त्या डी कास काढायचं आपल्याला सगळ्याला माहिती आहे, बरोबर आहे की नाही? 3 त्रिक 9 मध्ये घ्यायचं मायनस, 4 चौक 16, पण कसे मायनस, बरोबर. मग 9 मायनस मायनस प्लस 16 किती झाले 25. किती झाले, हे कळलं सगळ्याला, पक्क मायनस समजलं का? तर डीची किंमत किती आली 25. हे काय काढलं आपण, डिटर्मिनंट. आता आपल्याला काय काढायचं, डिटर्मिनंट ऑफ एक्स. काय काढायचं, डिटर्मिनंट ऑफ एक्स. मग डिटर्मिनंट ऑफ एक्स काढताना त्याच्या बेसमध्ये एक्स लिहायचा. काय लिहायचा, एक्स. मग आता लक्ष द्या, या डिटर्मिनंटमध्ये डिटर्मिनंट ऑफ एक्समध्ये काय फरक आहे, लक्ष द्या. सगळ्यात अगोदर काय करायचं, हे घेतलं, ठीक आहे. त्यानंतर आता पहा, डिटर्मिनंट ऑफ एक्समध्ये आपण एक्सचा घेतोय ना, तर पहिलं मग हे पलीकडची जी किंमत आहे राईट साईडची ती पहिली लिहून घ्यायची 10, आणि इथं किती आहे 5. समजलं, कळलं. आणि वायची किंमत इथं जी होती 30 टाकून द्यायची. काय येईल मग इथं -4 आणि 3. कळलं आहे. मग हे झालं डिटर्मिनंट ऑफ एक्स. हे किती येईल 10 त्रिक 30, मायनस परत एक मायनस येईन 5 चौक 20. मग इथं किती येईल, एक डी ऑफ एक्स बरोबर किती येईल आता आपल्याकडं 30 + 20 म्हणजेच किती येईल 50. किती येईल 50. डिटर्मिनंट ऑफ एक्स किती आला 50. आता आपल्याला काय काढायचं, डिटर्मिनंट ऑफ वाय. काय काढायचं, डिटर्मिनंट ऑफ वाय. आता एक्सच्या किमती याच ठेवायच्या 3 आणि 4, म्हणजे धरल्या 3 आणि 4, 3 आणि 4, 3 आणि -4 आहे का 3, हां 3, ही 3 आणि हे 4. आता डिटर्मिनंट ऑफ वाय काढलो, म्हणून या बाहेरच्या किमती आता इथं पलीकडं वायच्या जागी टाकायच्या 10 आणि 5, 10 आणि 5. समजलं इथपर्यंत, कळलं. मग डिटर्मिनंट ऑफ वाय काढताना इथे किती 5 त्रिक 15, मायनस 4 10 आहे 40, मग किती येईल -25 डी ऑफ वाय. समजलं. आता डी ऑफ वाय, डी ऑफ एक्स आणि डी हे काय सेट काढलं आपण, कारण आपला फॉर्म्युला काय क्रॅमर्स रूलचा काय सांगतो आपल्याला, जर आपल्याला एक्सची किंमत काढायची असली, कायची काढायची असली एक्स, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे डी ऑफ एक्स अपॉन डी. आणि जर आपल्याला वायची किंमत काढायची असली, त्याचा फॉर्म्युला काय आहे डी ऑफ वाय अपॉन डी. समजलं इथपर्यंत, कळलं. ठीक आहे. मग डी ऑफ एक्सची किंमत आता आपण किती काढलेली आहे, डिटर्मिनंट ऑफ एक्स किती आलेला आहे आपला 50. किती आलेला आहे 50. आणि डी किती आलेला आहे 25. किती आलेला आहे, मग 25 1 25, 25 दोन्ही 50. एक्सची किंमत किती आली 2. किती आली 2. कळलं इथपर्यंत. वाय काढायसाठी काय फॉर्म्युला आहे डी वाय अपॉन डी. वायची किंमत, डी वायची किंमत किती आहे -25, आणि डीची किंमत परत किती आहे 25. किती आहे 25. मग 25 1 25, मग वायची किंमत किती आली -1. समजा सबको. तर क्रॅमर्स रूलनुसार हा क्वेश्चन सुद्धा आपण काय केलेला आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा सॉल्व केलेला आहे. लक्षात आलं. ठीक आहे. कोणत्या कोणत्या मेथड आपण पाहिल्या, इलिमिनेशन, ग्राफिकल, क्रॅमर्स रूल. कळलं. ठीक आहे. आता आपला शेवटचा जो कन्सर्न आहे, ठीक आहे, एकदम शेवटचं जे आपलं कन्सर्न आहे की ह्या चॅप्टरचा आपल्याला यूज कुठं करायचा, आणि याच्यामध्ये एखादा डिफिकल्ट क्वेश्चन आहे का ते आपण बघणार आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, याच्यामध्ये 1.4 मध्ये आता दिलेलं आहे आपल्याला, ते आपण बघूया काय येतं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आता 3 मेथडच्या व्यतिरिक्त काय दिलेलं आहे, बरोबर आहे. लक्ष द्या. करू याला कट, आता करू का, सगळ्याला समजलं. बरं ठीक आहे. चलो. तर आता ग्राफिकल झालं, एलिमिनेशन झालं, डस्टर बी खाली पडलं, बरोबर आहे की नाही. ओम आला की नाही रे, शरीफ ओम. इथून पुढं आता तसं नाव नाही, शरीफ ओम आणि गद्दार ओम.
2/x मला समजत नाही की लोक कसं काय एवढं नाव खाल्ल्या पातळीत जाऊ शकतात आणि एवढं नाव खराब करू शकतं एका सभ्य माणसाचं. हां अरे तो बिचारा काबाड कष्ट करीत होता शेतामध्ये आणि तुम्ही खुशाल मानता का त्याला काय. ठीक आहे लक्ष द्या. आता या क्वेश्चन पहा याच्यामध्ये हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलमधलं आहे का नाही आदित्य, आहे का नाही? येस ऑर नो? नाही आहे. का बरं नाही? कारण काय आहे? करेक्ट. हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलमधलं नाही आहे. बरोबर आहे का नाही? का नाही आहे? कारण हे भागाकारात आहे. व्हेरिएबल कुठे आहे? भागाकारात. आणि व्हेरिएबल जर भागाकारात असेल तर त्याची पॉवर वरती गेल्यानंतर काय होत असती? मायनस. काय होत असती? मायनस. व्हेरी गुड आदित्य, आय एम प्राऊड ऑफ यू. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता आपल्याला पण याला आपण कन्वर्ट करू शकतो. लिनियर इक्वेशनमध्ये आपण याला काय करू शकतो? कन्वर्ट करू शकतो. कसं? लक्ष द्या. आता पहा 1/x बरोबर काय टाकायचं? m टाका, a टाका, b टाका. फक्त x आणि y सोडून. कळलं? मग इथं आपण टाकू a आणि 1/y बरोबर काय टाकायचं? b. काय टाकायचं? b. समजलं? कळलं? आता लक्ष द्या. यानं काय होईल? 1/x ची किंमत किती आहे? 1. मग इथं किती? आता याला 1 घेतला, b 1 b बदलला का? मग 1/x च्या जागी किती आला आता? a. मग 2a प्लस वायच्या जागी किती घेतील आपण? b. मग इथे किती? 3b बरोबर किती झाले? 15. आणि इकडचे इक्वेशन काय होईल? 8a प्लस 5b बरोबर किती होईल? 77. किती होईल? 77. किती होईल? 77. आता आदित्य हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलमधलं आहे का? तर करेक्ट. आणि याला आपण सॉल्व करू शकतो. समजलं सगळ्याला? त्यामुळं परीक्षेत गेल्यानंतर हे जर सॉल्व करा म्हणले 4 मार्काला तर असं म्हणू नका इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. ठीक आहे. याला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. काय करावं लागतं? कन्वर्ट. समजा सबको? आता शेवटचं आपलं ॲप्लिकेशन राहिलं. काय राहिलं? ॲप्लिकेशन म्हणजे काय? एवढे मोठे गणित आपण जे शिकू राहिलो 7-8 महिन्यापासून पहिलीपासून त्या गणिताचा वापर कुठं करायचा. बरोबर आहे की नाही? तर वापर कुठं करायचा ते आपण आता बघणार आहे. समजलं सगळ्याला? ठीक आहे. तर असं जगातलं कोणतं गणित तयार नाही झालं. ठीक आहे. तयार झालं का? ठीक आहे. असं जगातलं कोणतं गणित तयार झालं नाही की त्याचा वापर आपल्याला भविष्यात कुठं येणार नाही. आपल्याला वाटतं ना की कसं काय आपण शिकू राहिलो प्लस मायनस साईन थिटा, लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, पण त्याच्यामागं काय कारण आहे, त्याचा यूज कसा करायचा हे आता आपल्याला 1.5 मध्ये दिलेलं आहे. तर एक क्वेश्चन आपण त्याच्यावरती सॉल्व करूया. ठीक आहे. न बोर होता. बरोबर आहे की नाही? ओके व्हेरी गुड. तर क्वेश्चन काय बघा 1.5 मध्ये. हां चला दिलेलं आहे 2 नंबर डिफर बाय 3 म्हणजे काय? डिफरचा अर्थ काय होतो आदित्य? डिफरन्स, फरक. म्हणजेच काय? कोणतं चिन्ह वापरतो आपण? इज इक्वल टू. रॉंग. आय एम शेम ऑन यू. ठीक आहे. लक्ष द्या. तर डिफर म्हणजे काय? डिफरन्स म्हणजे काय? फरक. आणि कोणत्याही संख्येतील फरक आपण वजाबाकीचे चिन्ह दाखवतो. कोणत्या चिन्ह दाखवतो? वजाबाकीचे. कळलं? ठीक आहे. मग काय सांगितलं ना? 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे काय? 2 संख्येतील फरक किती आहे? 3. 2 संख्येतील फरक किती आहे? 3. किती आहे? 3. त्या संख्या आता आपल्याला माहिती आहे का? माहिती आहे का आपल्याला त्या संख्या? नाही. मग इथंच ते काम करायचं आपल्याला. आता काय करायचं? एक्स मायनस एका संख्याला आणायचं एक्स. का आणायचं? एक्स. फर्स्ट नंबर काय आपला? फर्स्ट नंबर कन्सिडर केला आपण. काय केलं? फर्स्ट नंबर काय कन्सिडर केलं? एक्स. आणि सेकंड कोणता केला आपण? सेकंड नंबर कोणता केला? वाय. कोणता केला? वाय. मग आता लक्ष द्या 2 संख्यामधला फरक काय म्हणतो ते किती आहे? 3. मग काय करायचं? दोघा चिन्हामध्ये काय असणार आता? मायनस. काय असणार आहे? मायनस. आता लक्ष द्या. पण मायनस एक्स मायनस वाय करायचं का वाय मायनस एक्स करायचं? नाही. ते आता पुढच्या कंडिशनवर आपल्याला समजेल. ठीक आहे. अंदाजी करायचं नाही. ठीक आहे. पुढचं काय पाहिजे? लक्ष द्या. द सम ऑफ ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 90. फाइंड द नंबर्स. म्हणजे काय? सम म्हणजे काय आदित्य? सम म्हणजे काय? सम म्हणजे बेरीज. आणि ट्वाइस म्हणजे काय? दुप्पट. आणि थ्राइस म्हणजे काय? ठीक आहे. सम म्हणजे काय? बेरीज. ट्वाइस द स्मॉलर नंबर. छोट्या अंकाची आपल्याला काय करायची? डबल. काय करायची? डबल. तर छोटा अंक आपण आपल्या इकडे पकडून घेऊ. छोटा अंक आपण कोणता पकडायचा? एक्स पकड. एक्सला आपण मोठा अंक पकडू. ठीक आहे. एक्सला आपण मोठा आकडा पकडू. ठीक आहे. आता पहिलं काय करून घेऊ आपण? हां. तर मग कोणता अंक म्हणलेला आपल्याला? सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोणता आहे? वाय.
मग त्याला काय केलं टॉईस, काय केलं आपण टॉईस म्हणजे दुप्पट केली. काय केली दुप्पट करणं म्हणजे काय त्याला 2 गुणाकार करणं. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे थ्राईस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबरला आपण काय केलं थ्राईस त्रिप्पट केली आणि त्या दोघांची काय त्याची काय केली बेरीज थ्राईस. मोठा नंबर कोणता आहे 3, 3x आणि याची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला 19. किती दिलेली आहे 19. किती दिलेली आहे 19. हे झालं इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 1 काय येईल मग आपलं x मायनस वाय. एक्स मायनस वाय. एक्स अगोदर का बरं घेतला, एक्स अगोदर का घेतला लक्ष द्या. एक्स म्हणजे आपण काय पकडलं मोठी संख्या. एक्स म्हणजे कोणती पकडली मोठी संख्या. एक्स अगोदर काय घेतलं कारण मोठ्यामधूनच आपण छोटी मायनस करू शकतो. इथं जर आपण वाय मायनस एक्स केलं तर आपलं उत्तर बरोबर येणार नाही. कळलं सगळ्याला. ठीक आहे. तर जर आपल्याला फरक दिलेला आहे डिफरन्स दिलेला आहे तर अशा वेळेस मोठी संख्या कधी पण स्टार्टिंगला आली पाहिजे. कळलं. ठीक आहे. मग आपला ग्रेटर नंबर कोणता आहे आता एक्स. कोणता आहे एक्स. समजलं. मग आता लक्ष द्या याला आता 2 कंडिशन बरोबर फरक किती दिलेला आहे आपल्याला 3. किती दिलेला आहे 3. मग इक्वेशन नंबर 1. मग याच्यात आपण बघू शकता की एक्स मायनस वाय बरोबर किती आहे 3 आणि 2y प्लस 3x बरोबर किती आहे 19. आता याला जर आपल्याला सॉल्व करायचं काय करायचं याला आपल्याला सॉल्व. हे झालं आता आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं एक्झाम्पल. याला सॉल्व करताना इथं 2 आहे इथं नाही आहे. मग इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 1ला कितीनं मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय कितीनं करू आपण आता शॉर्टकटमध्ये सांगतो. कितीनं मल्टिप्लाय करू 2. इथं 2 आहे ना तर 2 ना. मग किती येईल 2x मायनस 2y बरोबर किती झाले 6. किती झाले 6. आणि याच्यातून आता याला सबट्रॅक्ट करून टाकू. इथं किती येईल 2y आहे का अरे यार थोडंसं ठीक आहे तरी पण काही अडचण नाही आहे. ठीक आहे. 2x मायनस 2y बरोबर किती झाले 6 आणि इथं किती आहे पहिलं याला लिहून घेऊ 3x प्लस 2y बरोबर किती झाले 19. ठीक आहे. लक्ष द्या याला आपण मागं पुढे लिहू शकतो. एक्सला अगोदर वायला नंतर. ठीक आहे. फक्त चिन्ह बदलता कामा नाही. हे बा इथं वायचं चिन्ह प्लस होतं प्लस आलं एक्सचं चिन्ह प्लस होतं प्लस आलं. कळलं. आता याला आपण सबट्रॅक्ट करू काय करू सबट्रॅक्ट करायचं काय ॲड काय करावं लागेल आदित्य रॉंग ॲड करावं लागेल का कारण की हे मायनस हे प्लस आहे ना बरोबर आहे की नाही. मायनस केल्यानंतर हे बी मायनस होईल -2 आणि -4 होईल. ठीक आहे. त्यामुळे प्लस करायचं. ठीक आहे. 3 आणि 2 5x हे झालं 0y बरोबर किती झाले 6 आणि 19 किती झाले 25. मग 5x बरोबर किती झाले 25 आणि x बरोबर किती आले 5. x बरोबर किती आले 5. मग x म्हणजे काय मोठी संख्या. x म्हणजे काय मोठी संख्या. तर ह्या गणितामधली याच्यामधली लक्ष द्या या सगळ्यामधली मोठी संख्या कोणती आहे 5. कोणती आहे 5. आता छोटी संख्या कोणती आहे तर याच्यामधली एक व्हॅल्यू याच्यात पुटअप करून टाका. तर एक्सची व्हॅल्यू किती आता आपल्याकडं 5. किती आहे एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडं 5 मायनस वाय बरोबर किती आहे 3. आता लक्ष द्या 5 इकडे कशामध्ये रे 5 इकडे प्लस पलीकडे गेल्यानंतर मायनस. मग 3 मायनस 5 वाय बरोबर किती आले -2 आणि मायनस वायचं चिन्ह पलीकडे गेल्यानंतर भागाकारात म्हणजे -1. वायची किंमत किती आली 2. मायनस मायनस कट किती आली 2. आता एक्सची किंमत 2 आहे म्हणजे काय आता लक्ष द्या आता हे मॅच होतं का म्हणजे मोठी संख्या आहे 5 आणि छोटी संख्या आहे 2. मोठी छोट्या बरोबर आले ना. ठीक आहे. मग याच्या फरक किती म्हणले ते 3 येतो का पहा. एक्सची किंमत किती आहे 5 मायनस वायची किंमत किती आहे 2 आला का फरक 3. आता काय म्हणलं होतं छोट्या संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट किती येते 19 येते का पहा. ही काय छोटी संख्या किती आहे 2 2 4 प्लस 3 मोठी संख्या किती आहे 5 5 त्रिक 15 बरोबर 19 येते का 5 त्रिक 15 मग 15 आणि 4 19 करेक्ट. तर आपला आन्सर काय आलेलं आहे बरोबर. समजलं इथपर्यंत. अशा पद्धतीने लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा चॅप्टर आपण रिवाईज केलेला आहे एकदम स्टार्टिंगपासून बेसिकपासून ते प्रॅक्टिस सेट 1.5 पर्यंत आपण पूर्ण डेव्हलप केलेलं आहे. धन्यवाद.